तर मुलांना आवाज येतोय? आवाज येत असेल तर कमेंट करा. थोडं नेटवर्कच्या इश्यूमुळं तर लेक्चरला आपण परत काय ना की स्टार्ट करू. तर पोलरायझेशनच्या फिनॉमिनाच्या नंतर आपण डिस्कस करत होतो. तर ते म्हणजे आलो होतं आपण. तर आवाज येत आहे का? आवाज येत नाही. किती जणाला आवाज येत नाही आहे? आता येतोय का आवाज? आवाज येतोय का आता? कमेंट करा मुलांना, आवाज येतोय? ओके. तर आपण डिस्कस करत होतो दॅट इज वे ऑप्टिक्स. या वे ऑप्टिक्स मध्ये मग पहिला हाफ आपण कंप्लीट केला होता आणि या पहिल्या हाफच्या नंतर मग आपण सेकंड वरती वर्क करत होतो आणि ते म्हणजे इंटरफेरन्सचा फिनॉमिना. मग इंटरफेरन्स नेमका आहे तरी काय? दॅट इज एन्हान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ इंटेन्सिटी ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू आर मोर वेव्स. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेव्हच्या सुपरपोजिशनमुळं. तर जे इंटेन्सिटीमध्ये कधी एन्हान्स किंवा इन्क्रीज होत आहे किंवा कधी डिक्रीज होत आहे यालाच काय म्हणू आपण? तर द एन्हान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ इंटेन्सिटी ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू आर मोर वेव्स इज कॉल्ड काय म्हणता येईल? इंटरफेरन्स म्हणून. इंटरफेरन्सचे दोन टाइप्स आहे. एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स नेमका कशाला म्हणाल? तर when the two or more waves superimpose each other at a point of a medium in phase. In phase चा अर्थ आहे crest of one wave overlap on the crest of other wave or trough of one wave overlap on the trough of other wave. The resultant intensity at that point is काय म्हणता येईल? Minimum and the interference resultant intensity at that point is maximum and the interference is called काय म्हणू आपण? Constructive interference म्हणता येईल. तर दुसरा आहे दॅट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स नेमका आहे तरी काय? की सपोज मीडियमच्या कोणत्याही एका पॉईंटवर जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेव्ह सुपरइम्पोज होत जरी असेल ते आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेजचा अर्थ आहे पहिल्याची क्रेस्ट दुसऱ्याच्या ट्रफवरती किंवा पहिल्याची ट्रफ दुसऱ्याच्या क्रेस्टवरती. द रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट इज काय म्हणता येईल? तर मिनिमम अँड द इंटरफेरन्स इज कॉल्ड काय म्हणू आपण? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणता येईल. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी कंडिशन तुम्हाला सांगितली आहे मी. दॅट इज काय कंडिशन आहे? की इफ पाथ डिफरन्स इज इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ λ/2 त्यावेळेस काय राहील? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स राहील. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू इवन इंटिग्रल मल्टिपल म्हणजे किती असेल? 2n इंटू किती असेल? λ/2. 2 कॅन्सल मीन्स पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय म्हणता येईल? n λ. हे झालं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी. दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी कंडिशन काय असेल माहिती आहे का? दॅट इज पाथ डिफरन्स इज ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ λ/2 असेल त्यावेळेस काय राहील? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी दॅट इज ऑड इंटिग्रल मल्टिपल म्हणजे 2n-1 इंटू किती असायला पाहिजे? λ/2. ही आहे कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. इतकं लक्षात येत आहे? मग या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या नंतर यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे मग यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये यंग्सने काय केलं होतं की दोन कार्डबोर्ड घेतले होते. पहिल्या कार्डबोर्डला एक पिन होल घेतली, दुसऱ्या कार्डबोर्डला इक्वी डिस्टन्सवरती दोन अजून पिन होल्स घेतल्या. ठीक आहे. त्यानंतर काही अंतरावरती त्यांनी स्क्रीन प्लेस केली. स्क्रीन प्लेस केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की लाईट सोर्स अलाउड केलाय जिथून लाईट वेव्स म्हणजे पहिल्या कार्डबोर्डमधून लाईट वेव्स त्यांनी अलाउड केलाय. सो आता इथून या पहिल्या कार्डबोर्ड मधून पास होणारा जो काही लाईट आहे तर हा अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतोय. मग या पुढच्या दोन पार्ट मधून म्हणजे पुढची जे स्लिट आहे यामधून दोन वेव्ह ज्या ओरिजिनेट होत आहे. मग याही तर म्हणजे इथून येणारा जो लाईट आहे हा आहे पहिला कार्डबोर्ड, फर्स्ट कार्डबोर्ड घेतला, हा सेकंड कार्डबोर्ड आणि इथं आहे दॅट इज स्क्रीन. मग इथून येणारे जे लाईट आहे आता ट्रान्सव्हर्स वेव्ह जरी म्हटलं तर ट्रान्सव्हर्स वेव्ह मीडियम मधून ट्रॅव्हल करत असताना ती अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते. सो ही पहिली ट्रान्सव्हर्स वेव्ह जी क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल झालेली. हे इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर इथं आपण अजून दुसरे दोन सोर्स घेतले S1 आणि S2.
आता या S1 आणि S2च्या पासून किंवा दोन्ही हे जे काही सोर्स आहे तर कोहेरंट सोर्स म्हणून ऍक्ट होतात आणि इथून मग परत काय आहे ना की वेव्हज ओरिजिनेट होणं सुरू होतात. या दोघांचा इंटरफेरन्सचा फिनॉमिना तुम्हाला या स्क्रीनवरती ऑब्झर्व होईल. तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर ज्या पॉईंटवरती दोन क्रेस्ट आणि दोन ट्रफ म्हणजे पहिल्याची क्रेस्ट दुसऱ्याच्या क्रेस्टवरती किंवा पहिल्याची ट्रफ दुसऱ्याच्या ट्रफवरती ओव्हरलॅप झाली त्या पॉईंटवरती रिझल्ट आणि इंटेन्सिटी मॅक्झिमम राहील, त्याला म्हणू आपण ब्राईट पॉईंट. तर काही असे पॉईंट त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे जिथं क्रेस्ट आणि ट्रफ ओव्हरलॅप झाली आहे त्यावरती डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स प्रोड्यूस होईल, त्याला म्हणू डार्क पॉईंट. इथं सुद्धा असेल दॅट इज डार्क पॉईंट. आणि अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड प्रोड्यूस होतात कुठं तर या स्क्रीनवरती. त्यानंतर हे जे दोघांमध्ये असणारं डिस्टन्स आहे सोर्स आणि स्क्रीनमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे तर याला आपण डी कन्सिडर केलं, कॅपिटल डी. या दोन सोर्सेसमध्ये असणारं डिस्टन्स ते घेतलं आपण स्मॉल डी, दॅट इज S1 आणि S2 मध्ये असणारं. तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड किंवा टू सक्सेसिव्ह डार्क बँड आपण एक्स कन्सिडर जरी केलं. तर यानुसार बघा वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट यूज दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू एक्स स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी होते. वेअर लॅम्बडाचा अर्थ वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट यूज, एक्सचा अर्थ आहे दॅट इज बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थ, स्मॉल डीचा अर्थ आहे दॅट इज डिस्टन्स बिटवीन दी टू सोर्स म्हणता येईल आणि कॅपिटल डीचा अर्थ आहे डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड काय म्हणता येईल स्क्रीन म्हणू आपण. ठीक आहे. तर हा झाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये मग पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये. मग इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये रिलेशन काय माहिती आहे का, दॅट इज इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट लाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स एम्प्लिट्यूड होते. दॅट इज I इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू A स्क्वेअर किंवा याला असं म्हणता येईल दॅट इज I मॅक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू A मॅक्सचा स्क्वेअर. आता A मॅक्स म्हणजे लिहिता येईल आपल्याला I मॅक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू A मॅक्स म्हणजे A1 प्लस A2 त्याचा स्क्वेअर. सिमिलर वेने दुसरा पार्ट घेतला आपण दॅट इज इंटेन्सिटी, दॅट इज मिनिमम इंटेन्सिटी, दॅट इज I मीन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय राहील A मीन त्याचा स्क्वेअर. आणि मिनिमम इंटेन्सिटी कसं लिहित असतो आपण I मीन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू A1 मायनस A2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. साध्या शब्दात जर आपल्याला बोलायचं जरी झालं तर मॅक्झिमम इंटेन्सिटी किंवा इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय घेता येईल आपल्याला स्क्वेअर ऑफ इट्स एम्प्लिट्यूड म्हणता येईल. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो नेक्स्ट पार्ट आहे मग दॅट इज डिफ्रॅक्शन. आता पुन्हा डिफ्रॅक्शन नेमकं आहे तरी काय तर बेंडिंग ऑफ लाईट म्हणजे एखादा कॉर्नर जरी घेतला किंवा एखादा ऑब्स्टॅकल जरी म्हणाल तर या ऑब्स्टॅकलच्या कॉर्नरवरती लाईट इन्सिडेंट झाल्याच्या नंतर तो बेंड होऊन त्यापासून एक जॉमेट्रिकल शॅडो फॉर्म होते, यालाच काय म्हणू आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणता येईल. दॅट इज बेंडिंग ऑफ लाईट फ्रॉम द कॉर्नर ऑफ अन ऑब्स्टॅकल इज कॉल्ड काय म्हणू आपण डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता डिफ्रॅक्शन दोन प्रकारचे आहे, एक आहे फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आणि दुसरा आहे फ्रॉनऑफर डिफ्रॅक्शन. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन म्हणजे असं काही डिफ्रॅक्शन की ज्यामध्ये सोर्स आणि स्क्रीन एकामेकापासून जर फायनाईट डिस्टन्सवर असेल त्याला म्हणू आपण फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. आणि जिथं सोर्स अँड स्क्रीन एकामेकापासून जर इनफायनाईट डिस्टन्सवरती असेल त्यालाच काय म्हणू आपण फ्रॉनऑफर डिफ्रॅक्शन म्हणता येईल. मग आपल्याला जे शिकायचं आहे दॅट इज डिफ्रॅक्शन ड्यू टू अ सिंगल स्लिट. मग डिफ्रॅक्शन ड्यू टू अ सिंगल स्लिट मध्ये दॅट इज पाथ डिफरन्स इज इक्वल टू path difference is equal to A sin theta. त्यानंतर याची जे कंडिशन राहील कंडिशन कोणासाठी दॅट इज मॅक्झिमा आणि मिनिमा. जसं आपण इंटरफेरन्स मध्ये घेतलं होतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स त्याच प्रकारचं इथं मॅक्झिमा आणि काय दिसतंय मिनिमा राहील. आता मॅक्झिमासाठी कंडिशन काय माहित आहे का की इफ द पाथ डिफरन्स इज अन ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 त्यावेळेस मॅक्झिमा प्रोड्यूस होईल. म्हणजे इथं डिफ्रॅक्शन मध्ये पाथ डिफरन्स हा असायला पाहिजे ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. याच्या उलटा आहे बरं का, म्हणजे इंटरफेरन्स मध्ये जो पाथ डिफरन्स इज इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे, डिफ्रॅक्शन मध्ये हेच उलट राहील दॅट इज पाथ डिफरन्स इज ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय घेऊ लॅम्बडा बाय 2. तर याला असं पण लिहिता येईल आपल्याला दॅट इज पाथ डिफरन्स इज इक्वल टू ऑड इंटिग्रल मल्टिपल म्हणजे 2n-1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे दॅट इज मिनिमा, कंडिशन फॉर मिनिमा. मग मिनिमासाठी कंडिशन नेमकी राहील काय दॅट इज पाथ डिफरन्स इज
इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2 आणि त्यावेळेस काय प्रोड्यूस होईल तर मिनिमा प्रोड्यूस होईल. ठीक आहे. डिफ्रॅक्शनच्या फिनॉमिनामध्ये मॅक्झिमा आणि मिनिमा अल्टरनेटली प्रोड्यूस होत असतो. त्यानंतर याच्यातला पुढचा पार्ट जो आहे तर तो आहे दॅट इज लेंथ ऑफ किंवा विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. मग विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा नेमका आहे तरी काय तर द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ टू मिनिमाज ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. म्हणजे सेंट्रल मॅक्झिमाच्या दोनही साइडला जे फर्स्ट मिनिमाज आहेत या फर्स्ट मिनिमा मध्ये असणारा जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सलाच काय म्हणू आपण तर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. तर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा दॅट इज डब्ल्यू न डिनोट करता येईल. मग डब्ल्यू इज इक्वल टू तर फॉर्म्युला आहे 2 लॅमडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए किंवा यालाच असं लिहिता येईल 2 लॅमडा एफ डिवायडेड बाय ए. इथं टर्म्स लक्षात घ्या. लॅमडाचा अर्थ आहे वेवलेंथ, एफ चा अर्थ आहे दॅट इज फोकल लेंथ आणि ए चा अर्थ काय घेऊ आपण तर विड्थ ऑफ स्लिट म्हणता येईल. ठीक आहे. तर यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे दॅट इज लिमिट ऑफ रिझॉल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवर म्हणून. आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन नेमका आहे तरी काय तर द मिनिमम डिस्टन्स आयदर लिनियर डिस्टन्स असो किंवा अँग्युलर सेपरेशन द मिनिमम लिनियर और अँग्युलर सेपरेशन ॲट विच द 2 पॉइंट ऑब्जेक्ट आर सीन टू बी जस्ट रिझॉल्व त्यालाच काय म्हणू आपण लिमिट ऑफ रिझॉल्युशन. म्हणजे कमीत कमी अंतर की ज्या अंतरामध्ये 2 पॉइंट ऑब्जेक्ट हे तुम्हाला जस्ट रिझॉल्व झालेले दिसून येईल त्यालाच काय म्हणू आपण लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आणि राहिला प्रश्न रिझॉल्विंग पॉवर. मग रिझॉल्विंग पॉवर कशाला म्हणू आपण द लिमिट ऑफ रिझॉल्युशन द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल्ड काय म्हणता येईल रिझॉल्विंग पॉवर म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे. तर या लिमिट ऑफ रिझॉल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवरच्या नंतर मग आपण रेले क्रायटेरिया घेऊ. आता रेले क्रायटेरिया हा 3 पार्ट मध्ये डिवाइड केला आहे. एक आहे दॅट इज अनरिझॉल्व, दुसरा आहे जस्ट रिझॉल्व आणि तिसरा आहे वेल रिझॉल्व म्हणू आपण. आता अनरिझॉल्व कधी राहील द 2 पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी अनरिझॉल्व इफ द सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट इज विथिन द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड. ज्यावेळेस पहिल्याचा सेंट्रल मॅक्झिमा हा दुसऱ्याच्या सेंट्रल मॅक्झिमाच्या सेंट्रल मिनिमाच्या म्हणजे दुसऱ्याच्या मिनिमाच्या आत जरी असेल अशा वेळेस त्याला काय म्हणू आपण अनरिझॉल्व म्हणता येईल. बघा द 2 पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी अनरिझॉल्व इफ सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट इज विथिन द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड त्यावेळेस काय म्हणता येईल अनरिझॉल्व. दुसरा आहे जस्ट रिझॉल्व. मग जस्ट रिझॉल्व काय राहील वेन सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट इज ऑन द फर्स्ट मिनिमा ऑफ द सेकंड त्यावेळेस काय म्हणता येईल तर जस्ट रिझॉल्व. आणि तिसरा आहे वेल रिझॉल्व. मग वेल रिझॉल्व कधी राहील वेन सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट इज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड त्यावेळेस काय म्हणू आपण वेल रिझॉल्व म्हणता येईल. बघा 3 प्रकारचा आहे. एक आहे तर अनरिझॉल्व, दुसरा आहे जस्ट रिझॉल्व आणि तिसरा आहे वेल रिझॉल्व. तर अनरिझॉल्व बघा रेले क्रायटेरिया. तर अनरिझॉल्व कधी राहील वेन द 2 पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी अनरिझॉल्व इफ द सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट इज विथिन द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड. दुसरं द 2 पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व इफ सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट इज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा इज ऑन द फर्स्ट मिनिमा ऑफ द सेकंड. आणि द 2 पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी वेल रिझॉल्व तर किंवा कम्प्लिटली रिझॉल्व इफ सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट इज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड त्यावेळेस काय म्हणता येईल वेल रिझॉल्व म्हणून. मग जस्ट रिझॉल्व, अनरिझॉल्व आणि वेल रिझॉल्व झालं. यावरून मग पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. मग लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप नेमका आहे तरी काय द मिनिमम लिनियर सेपरेशन ॲट विच द 2 पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व इज कॉल्ड काय म्हणू आपण लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. आणि लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप ए न डिनोट करतात. ए इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लॅमडा डिवायडेड बाय 2 म्यू साइन अल्फा. इथं ए चा अर्थ आहे लिमिट ऑफ रिझॉल्युशन, लॅमडाचा अर्थ आहे वेवलेंथ, म्यू चा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि म्यू साइन अल्फाला न्यूमेरिकल ॲपर्चर पण म्हणतात. दुसरा आहे दॅट इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. मग रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप नेमका आहे तरी काय द रेसिप्रोकल ऑफ कुणाचा रेसिप्रोकल लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप म्हणजे लॅमडा डिवायडेड बाय 2 म्यू साइन अल्फा. रेसिप्रोकल घेतल्या इथं लिहिता येईल बघा द रेसिप्रोकल ऑफ द रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप
is equal to 2 mu sin alpha divided by lambda. या रिझॉल्विंग पॉवरच्या नंतर पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप. आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप नेमकं आहे तरी काय, द मिनिमम अँग्युलर सेपरेशन, कमीत कमी अँग्युलर सेपरेशन, की ज्या कमीत कमी अँग्युलर सेपरेशनला द टू पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी, तर काय म्हणता येईल, जस्ट रिझॉल्व इज कॉल्ड, काय म्हणू आपण, लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ तर टेलिस्कोप. बघा, द मिनिमम अँग्युलर सेपरेशन ॲट विच द टू पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व इज कॉल्ड, काय म्हणता येईल, तर लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप. अँड द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप इज कॉल्ड, काय म्हणू आपण, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोपला डी थिटाना डिनोट करतात आणि डी थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय डी. ठीक आहे. आणि दुसरा पार्ट दॅट इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. मग रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप कशाला म्हणाल, तर द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप इज कॉल्ड, काय म्हणता येईल, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप म्हणून. ठीक आहे. आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप साठी फॉर्म्युला याच्या उलटा घेऊ आपण, दॅट इज 1 डिवायडेड बाय डी थिटा, 1 डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय कॅपिटल डी. म्हणजे रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू डी डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. इतकं लक्षात येत आहे. तर बघा, तर इथपर्यंत कोणाला काय अडचण, बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज लिमिट ऑफ रिझॉल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवर. मग लिमिट ऑफ रिझॉल्युशन नेमकं आहे तरी काय, लिमिट ऑफ रिझॉल्युशन दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. एक आहे लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. कशाला म्हणाल लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप, द मिनिमम, तर linear separation at which the two point object are said to be just resolve is called by the microscope is called, काय म्हणू आपण, लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप. आणि रिझॉल्विंग पॉवर कशाला म्हणता येईल, तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोपला कसं डिफाइन कराल, द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ मायक्रोस्कोप इज कॉल्ड, काय म्हणू आपण, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप म्हणता येईल. तर या दोघांसाठी फॉर्म्युला आहे, लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा डिवायडेड बाय 2 म्यू साइन अल्फा, आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोपचा फॉर्म्युला आहे 2 म्यू साइन अल्फा डिवायडेड बाय लॅम्बडा. पुढचं घेतलं आपण दॅट इज लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप. लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप नेमकं आहे तरी काय, तर द मिनिमम अँग्युलर सेपरेशन ॲट विच द टू पॉइंट ऑब्जेक्ट आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व इज कॉल्ड, काय म्हणू आपण, बाय द टेलिस्कोप इज कॉल्ड लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप. मग लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप डी थिटा डिनोट केला जाईल, डी थिटा इज इक्वल टू काय राहील, 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय काय असेल, डी म्हणता येईल. तर राहिला प्रश्न रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. मग रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इज डिफाईन ॲज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप इज कॉल्ड, काय म्हणता येईल, तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप म्हणून. मग रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला 1 डिवायडेड बाय डी थिटा किंवा 1 डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय डी. रेसिप्रोकल घेतल्यावर रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू डी डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा म्हणता येईल. इतकं लक्षात आलं, इथपर्यंत लक्षात आलं बाळांनो, इथपर्यंत लक्षात आलंय, कमेंट करा. काही अडचणी आहे याच्यामध्ये, याच्यात काही अडचणी जरी असेल तर कमेंट करा. आहे काही अडचणी, तर इथं आपल्याला डिक्लेअर करता येईल मग तुमचं हे चॅप्टर थेरॉटिकली संपलंय. कोणतं, वे ऑप्टिक्स. ठीक आहे, याच्या क्वेश्चन वरती आपण वर्क करू मग.
तर इथपर्यंत कोणाला काही अडचण नाहीये. तर ठीक आहे, मग आपण सुरुवात करू याच्या क्वेश्चन पासून. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या त्याने काय दिलेलं आहे. क्वेश्चन समजून घ्या पहिले. तर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बघा काय म्हणताय क्वेश्चन. अकॉर्डिंग टू हायजीन वेव्ह थेरी ऑफ लाईट, अकॉर्डिंग टू हायजीन वेव्ह थेरी ऑफ लाईट, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. यापैकी कोणती स्टेटमेंट करेक्ट नाहीये. पहिली बघा स्टेटमेंट काय दिलेलं आहे. द डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ ऑफ द लाईट वेव्स. म्हणजे पहिली स्टेटमेंट काय म्हणताय की वेगवेगळे जे काही कलर्स आहे लाईटचे हे कशामुळे आहे, दॅट इज वेगवेगळ्या वेव्हलेंथमुळे. तर बरोबर आहे, आपण याबद्दल डिस्कस केलं होतं. दॅट इज डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ ऑफ लाईट म्हणता येईल. तर त्यानंतर दुसरं बघा काय म्हणताय, डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साइज ऑफ कार्पस्कुल. तर हायजीन वेव्ह थेरी ऑफ लाईटच्या नुसार विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. यापैकी कोणती करेक्ट नाहीये. सर्वात पहिली म्हणताय की डिफरंट कलर ऑफ लाईट हे कशामुळे आहे, डिफरंट वेव्हलेंथ ऑफ लाईट. येस, इट इज करेक्ट. दुसरं म्हणताय डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साइज ऑफ कार्पस्कुल. नाही, हे मात्र इनकरेक्ट आहे की डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साइज ऑफ कार्पस्कुल. कार्पस्कुलच्या वेगवेगळ्या साइज नुसार काय नाही की याचे वेगवेगळे कलर प्रोड्यूस होत नाही. तिसरं, द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन दॅट इन द रेअर मीडियम. येस, इट इज करेक्ट. According to hygiene wave theory, the speed of light in rarer medium is greater than the speed of light in denser medium. म्हणून म्हणजे हे एक करेक्ट आहे. चौथा आहे, इट कॅन एक्सप्लेन द लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. येस, हायजीन वेव्ह थेरी ऑफ लाईट हे रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकत होते. मग एकच इनकरेक्ट पार्ट आहे कोणता, तर डिफरंट कलर ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साइज ऑफ द कार्पस्कुल्स म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, दॅट इज ऑप्शन बी म्हणू आपण. कळतंय तुम्हाला मुलांना. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, ऑप्शन बी. लक्षात आलं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मग हे समजलं जरी असेल तर इतकं लक्षात आलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 लाच विचारला गेलेला क्वेश्चन आहे. काय म्हणता बघा क्वेश्चन, द पोलरायझिंग अँगल फॉर एअर ग्लास इंटरफेस इज 55 डिग्री. बघा आता पोलरायझिंग अँगल म्हणजे नेमकी अरेंजमेंट समजून घ्या की अशा प्रकारची अरेंजमेंट असते. हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. हे जे घेतलं याला आपण नॉर्मल म्हणता येईल. इथून लाईट आपण इन्सिडेंट केले असे सरळ, तर हे असे सरळ पास न होता याची डायरेक्शन बदलून ते या डायरेक्शनने ट्रॅव्हल करताय. ठीक आहे, याला म्हणू आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. याला म्हणता येईल अँगल ऑफ इन्सिडन्स. यालाच आपण अँगल ऑफ पोलरायझेशन पण म्हणता येईल. जे त्यांनी दिलेलं आहे, द पोलरायझिंग अँगल ऑफ एअर अँड ग्लास इंटरफेस इज दॅट इज 55. म्हणजे आयपी दिलेला आहे अँगल ऑफ पोलरायझेशन जे आहे 55 डिग्री. आता ब्रेवस्टरच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होतो ना, अनपोलराइज लाईट, तर हा पार्शली रिफ्लेक्ट आणि पार्शली रिफ्रॅक्ट होतो. आणि या रिफ्लेक्टेड लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट मध्ये असणारा अँगल हा कंपल्सरी 90 डिग्रीच असायला पाहिजे. जर हा आयपी तर हा सुद्धा किती असेल, आयपीच राहील. आणि या अँगलला काय म्हणू आपण, तर आरपी, दॅट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणता येईल. तर त्यांनी विचारलं काय बघा, त्यांनी आयपी ची व्हॅल्यू दिली आहे 55. म्हणत काय, अ रे ऑफ लाईट विच इज इन्सिडेंट ऍट दिस अँगल विल हॅव अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर या आरपी ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचं आहे.
म्हणजे आपला एम आहे आपल्याला आरपी कॅल्क्युलेट करायचं. नीट ऑब्झर्व करा की हा जर आपण नॉर्मल जरी घेतला तर नॉर्मलच्या या साईडला जेवढे काही अँगल्स आहे या सगळ्यांचं किती राहील मेजरमेंट 180 डिग्री असायला पाहिजे. या 180 मध्ये काय काय दिसतंय, एक आहे आय पी, दुसरा आहे 90 आणि तिसरा काय दिसतोय आरपी म्हणू आपण, इज इक्वल टू 180. मग इथं बघा आय पी ची व्हॅल्यूज किती आहे 55 प्लस 90 प्लस आरपी इज इक्वल टू 180. मीन्स नुसतं आरपी इज इक्वल टू काय राहील 180, हे तिकडे गेल्यावर काय येईल मायनस 90 मायनस 55. दॅट इज आरपी इज इक्वल टू बघा 180 मायनस 90 किती येईल 90 मायनस 55. मग 90 मधून 55 आपण सबट्रॅक्ट करू. 90 तून जर तुम्ही 55 सबट्रॅक्ट जरी केला तर किती बाकी राहील बघा, इथून एक पास केला, इथं राहील 8, इथं किती आहे 10, 10 मधून 5 दॅट इज 5 आणि 8 मधून 5 दॅट इज 3. म्हणजे म्हणता येईल की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असायला पाहिजे 35 डिग्री. कळताय तुम्हाला. बघा क्वेश्चन काय म्हणताय परत एक वेळा समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. त्यांचं काय म्हणणं आहे की द पोलरायझिंग अँगल फॉर एअर ग्लास इंटरफेस. इथून एक लाईट आपण इन्सिडेंट केला, वरच्या साईडनं एअर मीडियम आहे. आता हा लाईट या सरफेस वरती म्हणजे या रिफ्रॅक्टिंग सरफेस XY वर ज्या वेळेस तो इन्सिडेंट होईल त्यावेळेस तो पार्शली रिफ्लेक्ट आणि पार्शली रिफ्रॅक्ट होतो. मग रिफ्लेक्ट आणि रिफ्रॅक्ट झाल्याच्या नंतर बघा इथून पार्शली रिफ्लेक्ट आणि पार्शली काय झालंय रिफ्रॅक्ट झालंय. मग रिफ्लेक्ट आणि रिफ्रॅक्ट झाल्याच्या नंतर जर या रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे मध्ये असणारा अँगल 90 डिग्री राहत असेल तर त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ पोलरायझेशन म्हणतात. म्हणजे हा आयपी आहे. जर हा आयपी तर हा सुद्धा आयपी राहील आणि याला काय घेऊ आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दॅट इज आरपी जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो ही सरळ लाईन जरी म्हणा तर सरळ लाईन मध्ये किंवा स्ट्रेट लाईन मध्ये जेवढे काही अँगल्स आहे या सगळ्या अँगलच्या मेजरमेंटचं समेशन किती असेल 180 डिग्री. दॅट इज आयपी प्लस 90 प्लस आरपी इज इक्वल टू किती असेल 180. आयपी ची व्हॅल्यूज पुट करू दॅट इज 55 प्लस 90 प्लस आरपी इज इक्वल टू 180. आपण ट्रान्सफर करू म्हणजे आरपी इज इक्वल टू 180 मायनस 90 मायनस 55. 180 मायनस 90 किती होईल 90, 90 मायनस 55 किती होईल 35. म्हणजे आरपी इज इक्वल टू किती असायला पाहिजे 35. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल ऑप्शन डी म्हणू आपण. कळताय तुम्हाला. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असायला पाहिजे ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर हा क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, तर टू पोलराइड्स, दोन पोलराइड्स घेतलेले आहे. क्वेश्चन समजून घ्या काय दिलेलं आहे त्यांनी. तर क्वेश्चन काय म्हणताय बघा, टू पोलराइड्स आर केप्ट परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन पोलराइड्स हे एकामेकाला परपेंडिक्युलर ठेवलेले आहे. नाउ सेकंड पोलराइड्स अनदर टू पोलराइड्स आर केप्ट परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन पोलराइड्स एकामेकाला परपेंडिक्युलर आहे. नाउ सेकंड पोलराइड्स इज रोटेट थ्रू an angle of 45 डिग्री. दुसरा पोलराइड्स हा 45 डिग्रीनं रोटेट जरी केला, द पर्सेंटेज ऑफ इन्सिडेंट लाईट नाउ ट्रान्समिटेड थ्रू द सिस्टीम इज. तर या सिस्टीम मधून तर किती पर्सेंटेज तर ट्रान्समिट होईल, म्हणजे जो इन्सिडेंट लाईट होता तर हा इन्सिडेंट लाईट किती पर्सेंटेजनी ट्रान्समिट होईल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा आता याला सिम्प्लिफाय करायचं जरी झालं तर पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये जरी म्हणाल, म्हणजे सुरुवातीला बघा दोन पोलराइड्स दिले आहेत. तर पहिला पोलराइड्स घेऊ आपण ज्याची इंटेन्सिटी दोन्ही एकामेकाला काय कन्सिडर केला आहे परपेंडिक्युलर कन्सिडर केलेला आहे. परपेंडिक्युलर कन्सिडर जरी केले म्हणजे पहिल्याची इंटेन्सिटी आपण I1 कन्सिडर जरी केली. आता जनरली फॉर्म्युला कोणता आहे आपला इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये, दॅट इज I1 किंवा I इज इक्वल टू काय होते I कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन लिहित असतो, किंवा I0 टू काय असेल कॉस फायच्या फॉर्म मध्ये किंवा कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये म्हणू आपण, किंवा
जर का तुम्हाला हे जरी कन्फ्युज वाटत असेल तर सुरुवातीला याची इंटेन्सिटी आपण इनिशियली आय कन्सिडर जरी केली, चला मानून घेऊ आपण. सेकंड केसमध्ये आपल्याला इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज I2 फाइंड करायचं आहे. दुसऱ्या केसमध्ये याचा अँगल त्यांनी दिलेला आहे थिटा इज इक्वल टू किती आहे 45 डिग्री. म्हणजे दुसऱ्यानी याच्या बरोबर केलेला जो अँगल आहे तर तो अँगल दिला आहे तुम्हाला 45 डिग्रीचा. आता अँगल 45 जर दिला जरी असेल तर बघा रिलेशन कसं लिहाल. तर यासाठी फॉर्म्युला घेऊ आपण. इंटेन्सिटी I इज इक्वल टू बघा ज्यावेळेस अँगल आहे ना याच्यामध्ये जर असेल तर I इज इक्वल टू I0 इंटू कॉस थिटा होते, कॉस स्क्वेअर थिटा म्हणून आपण. मग पहिल्यासाठी कसं लिहिता येईल, दॅट इज I1 इज इक्वल टू, किंवा पहिल्यासाठी तर आपण आहे तसं आहे. सेकंड साठी जर लिहायचं जरी झालं तर I2 इज इक्वल टू, तर इथं राहील फक्त अँगल थिटाच्या ऐवजी आपण थिटा 2 कन्सिडर करू. म्हणजे याला असं लिहाल का तुम्ही I2 इज इक्वल टू I0 इंटू इथं लिहिता येईल दॅट इज कॉस थिटाच्या ऐवजी 45 आणि त्याचा काय असेल स्क्वेअर. मग सिम्प्लिफाय जरी केलं तिथं लिहाल I2 इज इक्वल टू I0 इंटू कॉस 45 ची व्हॅल्यू किती होते 1/√2, त्याचा काय असेल स्क्वेअर. स्क्वेअरिंग करू आपण तर इथं लिहिता येईल दॅट इज I2 इज इक्वल टू I0 इंटू 1/2. बघा रिलेशन लिहितोय आपण. तर इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये आपल्याला जे रिलेशन लिहायचं आहे तर इंटेन्सिटी I इज इक्वल टू एक जनरली त्यांनी आणि पहिले कन्सेप्ट दिला की सुरुवातीला काय दिला आहे की इंटेन्सिटी आपण I1 इज इक्वल टू, चला टोटल इंटेन्सिटी किंवा आपण I1 इज इक्वल टू I0 कन्सिडर जरी केलं. सेकंड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायचं तर पहिल्या वेळेस या दोघांमध्ये असणारा अँगल किती आहे 90 डिग्री आहे. म्हणजे नॅचरलची गोष्ट आहे की सेकंड जर का दोनही जरी हे पोलराइड्स एकामेकाला परपेंडिक्युलर जरी असेल तर पहिल्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस इक्वेशन लिहित असतात तर हे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे आपल्या इन्सिडेंट रेस बरोबर जो सेकंड पोलराइड्स आहे तर हा पॅरलल राहील. तर नियर अबाउट आहे ना, तर दोघांमध्ये असणारा अँगल आपण 0 कन्सिडर केला. दुसऱ्या केससाठी जो अँगल त्यांनी दिलेला आहे की दुसरा हा कितीनं टर्न केला आहे 45 डिग्रीने, म्हणजे थिटा 2 इज इक्वल टू घेतला 45 डिग्री. सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. इंटेन्सिटी I इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा, किंवा याला जर थोडा ना मॉडिफाय करायचं जरी झालं तर बघा व्हॅल्यू जशी लिहिता येईल. मग तर I इज इक्वल टू बघा या इक्वेशनला थोडंसं आपण मॉडिफाय करून घेऊ. मॉडिफाय म्हणण्यापेक्षा स्ट्रेट वेनी लिहून घेता येईल आपल्याला. तर इंटेन्सिटी आणि अँगलच्या फॉर्म मध्ये जे रिलेशन आहे पोलरायझेशन मध्ये तर ते रिलेशन आपल्याला लिहिता येईल दॅट इज I इज इक्वल टू I0 किंवा सिम्पली म्हणता येईल I1 इंटू कॉस थिटा त्याचा स्क्वेअर, याला दिलं इक्वेशन 1. सेकंड केस कशी लिहिता येईल आपल्याला बघा, यावरून जर पहिली कंडिशन जर लिहायची जरी झालं याला लिहिता येईल I1 इज इक्वल टू इथं घेऊ I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा 1, याला इक्वेशन 1 दिलंय. दुसरी कंडिशन कशी लिहिता येईल आपल्याला दॅट इज I2 इज इक्वल टू किती लिहिता येईल तर I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा 2, इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 घेऊ आपण. म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला दॅट इज I2 डिवाइडेड बाय I1 इज इक्वल टू इथं काय असेल तर I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा 2 डिवाइडेड बाय I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा 1. व्हॅल्यूज पुट कर बघा I0 कॅन्सल झाला दॅट इज कॉस थिटा 2 ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे 45, त्याचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर 45. ठीक आहे. आणि दुसऱ्यासाठी कसं लिहाल तर 0 आहे नाही, म्हणजे कॉस थिटा 1 ची व्हॅल्यू 0 आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा कॉस 45 ची व्हॅल्यू होते 1/√2 त्याचा स्क्वेअर आणि कॉस 0 ची व्हॅल्यूज आहे 1 त्याचा स्क्वेअर. स्क्वेअरिंग जरी केला तर 1/√2 चा स्क्वेअर 2, म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज I2 डिवाइडेड बाय I1 इज इक्वल टू किती असेल 1/2. जर का तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय जरी केला तर I2 इज इक्वल टू किती होईल 1/2 I1. याचाच अर्थ तर दुसऱ्यासाठी आहे ना तुम्ही जरी ऑब्झर्व जरी कराल तर बघा I2 इज इक्वल टू 1/2 I1 म्हणजे पहिल्यापेक्षा किती होत आहे हाफ होत आहे म्हणजे बाकी किती राहील 50%. जर का हाफ होत आहे याचा अर्थ बाकी किती राहायला पाहिजे हे 50%, म्हणजे यासाठी आन्सर असायला पाहिजे दॅट इज 50%. कळताय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन 2024, 2023 आणि 2022 तर या 3 एक्झामला विचारला गेलेला आहे. क्वेश्चन आता समजून घ्या. क्वेश्चन काय दिलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. इथं स्लिट शब्द पाहिजे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द डिस्टन्स बिटवीन 2 स्लिट्स इज स्मॉल d.
दोन स्लिट मध्ये असणारं डिस्टन्स स्मॉल डी घेतलंय अँड अन इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व ऑन अ स्क्रीन प्लेस ॲट अ डिस्टन्स कॅपिटल डी. बघा एक्सपेरिमेंट कोणता दिलाय तुम्हाला, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे कोणता आहे, तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये एक रिलेशन तुम्हाला सांगितलं असेल की एक रिलेशन माहित आहे कोणतं, तर वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू काय होते, एक्स स्मॉल डी डिवायडेड बाय काय घेत असतो आपण, कॅपिटल डी. त्यांनी काय म्हटलेलं आहे की या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये दोन स्लिट मध्ये असणारा डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे स्मॉल डी आपण कन्सिडर केलेला आहे आणि इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व ऑन अ स्क्रीन प्लेस ॲट अ डिस्टन्स कॅपिटल डी. म्हणजे स्क्रीनचं आणि स्लिटचं डिस्टन्स कॅपिटल डी दिलाय. फ्रॉम द स्लिट इफ द फर्स्ट डार्क फ्रिंज is observed at a point directly opposite to the one of the slit. तर आपण अरेंजमेंट वाईज डिस्कस करू. अशा प्रकारचा पहिला कार्डबोर्ड घेतला, यामध्ये आपण दोन अरेंजमेंट म्हणजे दोन प्रकारचे इथे घेतला. हा फर्स्ट कार्डबोर्ड आहे, मी तुम्हाला याच्या आधी पण थेरॉटिकली सांगितलं होतं आणि डायग्राम पण आपण ड्रॉ केल्या होत्या. इथं घेतलाय पहिला स्लिट ज्याला आपण कन्सिडर करू दॅट इज एस. यापासून सारख्या अंतरावरती असे आपण दोन स्लिट्स अजून कन्सिडर केले S1 आणि S2. तर हे इथून असं सरळ पास होईल, या प्रकारची अरेंजमेंट आहे. तर इथं कुठेतरी एखादा पॉइंट P तुम्हाला दिसतोय आणि हे जे डिस्टन्स ते आपण X कन्सिडर करू. आता हे टोटल डिस्टन्स तुम्हाला जे दिसत आहे तर हे आहे D. म्हणजे हे डिस्टन्स किती असायला पाहिजे, D/2. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, तर इफ द फर्स्ट डार्क फ्रिंज इज ऑब्झर्व म्हणजे पहिला डार्क बँड हा इथं दिसत आहे एक्झॅक्टली, म्हणजे या सेंटर पासून किती अंतरावरती आहे, D/2 वरती. ॲट अ पॉइंट डायरेक्टली ऑपोजिट टू वन ऑफ द स्लिट द वेवलेंथ ऑफ द वेव लॅम्बडा विल. म्हणजे सेंट्रल ब्राईट बँड हा कंपल्सरी काय असतो, ब्राईटच राहील सेंट्रल बँड. आणि त्याच्यानंतरचा पहिला डार्क कुठं दिसत आहे तर D/2 अंतरावरती. मग पहिला डार्क D/2 जरी असेल तर आपल्याला जे एक्स पाहिजे, एक्सचा अर्थ काय होते, बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थ. बँडविड्थ कशाला म्हणतो आपण, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड किंवा टू सक्सेसिव्ह डार्क बँड. बघा या ब्राईट पासून इथं एक डार्क आणि यानंतरचा जो ब्राईट येणार आहे पॉईंट P तो तेवढ्याच अंतरावरती येईल नाही का, D/2. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती असायला पाहिजे, D/2 प्लस D/2. का, कारण सेंट्रल पासून तर पहिला सेंट्रल ब्राईट बँड पासून पहिल्या डार्क बँडचं अंतर किती आहे, D/2. आणि त्या डार्क पासून त्याच्या पुढच्या ब्राईटचं अंतर पण किती राहील, D/2 राहील. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड किती असायला पाहिजे, D/2 प्लस D/2. म्हणजे एक्स इज इक्वल टू इथं लिहिता येईल 2D/2 दॅट इज D ओनली. ठीक आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे वेवलेंथ. एक बेसिक रिलेशन घेऊ आपण, वेवलेंथ इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर लॅम्बडा इज इक्वल टू एक्स स्मॉल डी डिवायडेड बाय काय होते, कॅपिटल डी. एक्स ची व्हॅल्यू आहे स्मॉल डी इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. मग स्मॉल डी इंटू स्मॉल डी किती येईल, D² डिवायडेड बाय कॅपिटल डी. म्हणजे याची वेवलेंथ किती असायला पाहिजे, स्मॉल डी चा स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल डी म्हणू आपण. तर दिसतंय तुम्हाला ऑप्शन, पहिला ऑप्शन आहे कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी चा स्क्वेअर, दुसरा ऑप्शन आहे 2 स्मॉल डी चा स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल डी, तिसरा आहे स्मॉल डी स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल डी आणि चौथं काय दिसतंय, स्मॉल डी चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 स्मॉल डी म्हणू आपण. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे मग आपलं, दॅट इज सी ऑप्शन, D² डिवायडेड बाय कॅपिटल डी म्हणू आपण. कळताय तुम्हाला मुलांना. तर क्वेश्चन पहिले समजून घ्या काय दिलेला आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2024 देन 2023 आणि 2022 ला. मी परत एक वेळा रिपीट करतोय क्वेश्चन. काय म्हणताय बघा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स इज, दोन स्लिट मध्ये असणारा डिस्टन्स किती आहे, स्मॉल डी. अँड अन इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व ऑन अ स्क्रीन. बघा तर दोन स्लिट हे S1 आणि S2 दिसत आहे, यामध्ये असणारा डिस्टन्स दिलाय स्मॉल डी. त्यानंतर याच्यापासून ज्या स्क्रीनवरती आपण हा पॅटर्न डिस्कस करणार म्हणजे बघणार आहोत त्यावरती ते डिस्टन्स दिला, हे डिस्टन्स आहे कॅपिटल डी. फ्रॉम द स्लिट इफ द फर्स्ट डार्क फ्रिंज म्हणजे पहिला डार्क बँड हा एक्झॅक्टली एका सोर्सच्या अपोजिटला आहे. म्हणजे इथं आपण कन्सिडर करू की पहिला डार्क आहे. मग पहिला डार्क जर असेल तर याच्या नंतरचा पहिला ब्राईट म्हणजे सेंट्रल ब्राईटच्या नंतर पहिला डार्क आणि पहिल्या डार्कच्या नंतर पहिला ब्राईट, तो पण तेवढ्याच अंतरावरती येईल, कारण इंटरफेरन्स मध्ये डार्क बँड आणि ब्राईट बँड मध्ये असणारे डिस्टन्स हे सेम राहतात. त्यानुसार
आपल्याला जे पाहिजे. एक्स म्हणजेच काय ते बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थ. मग बँडविड्थ साठी फॉर्म्युला कोणता आहे? एक्स इज इक्वल टू d/2 म्हणजे फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा डिस्टन्स घेऊ टोटल नाही का, d/2 प्लस d/2 दॅट इज एक्स इज इक्वल टू 2d/2 दॅट इज 2 कॅन्सल म्हणजे एक्स इज इक्वल टू स्मॉल डी. इक्वेशन आपण हे लिहिलंय बघा, दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? एक्स स्मॉल डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी. व्हॅल्यूज पुट करा. एक्सच्या ऐवजी किती दिसत आहे? डीचा आहे इंटू स्मॉल डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी. डी इंटू डी काय होऊन जाईल? डी स्क्वेअर म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू डी स्क्वेअर डिवाइडेड बाय कॅपिटल डी. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल? दॅट इज ऑप्शन सी. कळताय तुम्हाला इथपर्यंत? मुलांना इथपर्यंत कळताय ऑप्शन? कमेंट करा बरं. इथपर्यंत लक्षात आलंय? काही अडचणी इथपर्यंत? ठीक आहे. सार्थक कवडेचा ऑप्शन आलेला आहे सी. नूतन महालेचं पण सीच ऑप्शन आलेला आहे. व्हेरी गुड, समजलेलं आहे. ठीक आहे. तर पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू मग बाळांनो. बघा नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 ला आणि सोबत 2020 ला सुद्धा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. काय म्हणताय बघा क्वेश्चन. तर टू वेव्स हॅव्हिंग द सेम एम्प्लिट्यूड, दोन वेव्स आहे ज्यांचं एम्प्लिट्यूड सेम आहे अँड फ्रिक्वेन्सी ओव्हरलॅप नियर अ पॉइंट. The ratio of intensity when the two waves arrive in phase to that when they arrive 90 degree out of phase is. म्हणजे आपल्याला इंटेन्सिटीचा रेशो पाहिजे. पहिली इंटेन्सिटी ज्या वेळेस ते दोनही फेज मध्ये आहे आणि दुसरी इंटेन्सिटी ज्या वेळेस ते दोनही कसे आहेत? आउट ऑफ फेज मध्ये आहे. मग या दोघांच्या इंटेन्सिटीचा रेशो काय राहील? तर तो रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन लक्षात आला तुमच्या? तर बघा समजून घ्या. क्वेश्चन समजून घ्या त्यांनी काय दिलेलं आहे. तर क्वेश्चन काय म्हणताय बघा. टू वेव्स हॅव्हिंग द सेम एम्प्लिट्यूड, दोन वेव्स आहे, या दोन्ही वेव्हचं एम्प्लिट्यूड सेम आहे. मग दोन्ही वेव्हचा एम्प्लिट्यूड सेम जरी असेल तर दोन वेव्हचा एम्प्लिट्यूड सेम आहे अँड फ्रिक्वेन्सी ओव्हरलॅप नियर अ पॉइंट, फ्रिक्वेन्सी एका पॉइंट वरती आहे ना, जवळपास आहे ना, फ्रिक्वेन्सी वरती दोन्ही वेव्स ओव्हरलॅप होत आहे. द रेशो ऑफ इंटेन्सिटी वेन टू वेव्स अराइव्ह इन फेज, ज्यावेळेस दोनही वेव्स हे फेज मध्ये असेल आणि ज्यावेळेस ते दोनही वेव्स काय तर अराइव्ह ॲट 90 डिग्री आउट ऑफ फेज. पहिल्या केसमध्ये दोनही फेज मध्ये आहे, दुसऱ्या केसमध्ये दोनही आउट ऑफ फेज मध्ये आहे. तर यासाठी इंटेन्सिटीचा रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आता इंटेन्सिटीचा रेशो जर तुम्हाला फाइंड आउट करायचा जरी झाला तर ज्यावेळेस दोनही हे फेज मध्ये असेल तर नॅचरलची गोष्ट आहे की याची इंटेन्सिटी काय राहील? मॅक्झिमम राहील. म्हणजे पहिली कंडिशन I1 इज इक्वल टू काय लिहिता येईल? I max. याला दिलं इक्वेशन नंबर 1. ज्यावेळेस ते दोन्ही काय फेज मध्ये. आता हे दोनही जे आहे तर दोघांचं एम्प्लिट्यूड सेम आहे पण दोन्ही कशी दिलेले आहे? आउट ऑफ फेज मध्ये दिलेले आहे. मग आउट ऑफ फेज म्हणा किंवा सम डिफरंट फेज जरी असेल तर त्यासाठी यांची रिझल्टंट इंटेन्सिटी दॅट इज I इज इक्वल टू, फॉर्म्युला कोणता आहे बघा, हा एक फॉर्म्युला लक्षात राहू द्या, दॅट इज I max इंटू कॉस स्क्वेअर फाय. फायचा अर्थ होते फेज डिफरन्स बघा. तर सर्वात पहिले किंवा हा रिलेशन तुम्ही सगळ्यांसाठी यूज करू शकता. पहिल्या वेळेस काय होतं की दोन्ही वेव्स कशा आहे? फेज मध्ये आहे. दोन्ही फेज मध्ये म्हणजे दोघांमध्ये असणारा अँगल किती राहील? तर 0 डिग्री. बघा हेच इक्वेशन आपण असं पण लिहू शकतो. तर I max इंटू कॉस स्क्वेअर फाय. पहिल्या कंडिशन साठी ऍज phi1 इज इक्वल टू लिहिता येईल 0, म्हणजे इथे लिहाल I1 इज इक्वल टू I max इंटू याला घेता येईल कॉस 0 त्याचा स्क्वेअर. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की कॉस 0 ची व्हॅल्यू किती होते? 1. मग 1 चा स्क्वेअर किती राहील? 1च राहील. दॅट इज I1 इज इक्वल टू I max. ठीक आहे, याला दिलं इक्वेशन नंबर 1. दुसरी केस कशी लिहाल तुम्ही? तर इथं I1 च्या ऐवजी I2 इज इक्वल टू I max इंटू
इथं जे दिसतंय दॅट इज कॉस फाय. फाय किती आहे आता, तर 90 डिग्री. बघा सेकंड केस साठी जर आपण ना या दोघांमध्ये त्यांनी काय म्हटलेलं बघा, फेज डिफरन्स कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. मग दोघांनी जे काही आहे ना आउट ऑफ फेज ट्रॅव्हल करताय, दोघांची जे काही इंटेन्सिटी अराईव्ह ऍट किती वरती येत आहे, 90 डिग्री आउट ऑफ फेज. जर का हे दोनही जरी 90 डिग्रीच्या आउट ऑफ फेज वरती जरी असेल तर नॅचरलची गोष्ट आहे की याला आपण स्प्लिट करू, एका साईडनं एक टर्न करेल, दुसऱ्या साईडनं दुसरा. बघा दोघांमध्ये टोटल 90 डिग्री होत आहे. म्हणजे आपण जर विचार जरी केला तर एक जे आहे तर इंडिव्हिज्युअली हा त्या इंटेन्सिटी बरोबर कितीचा अँगल क्रिएट करत असेल, तर ऑफकोर्स 45 डिग्रीचा अँगल क्रिएट करेल. बघा दोघं जण एकत्रित किती अँगल जनरेट करतात, दॅट इज 90 डिग्रीचा. म्हणजे एकाने क्रिएट केला अँगल किती असायला पाहिजे, 45चा. म्हणजे इथं लिहिता येईल कॉस 45 डिग्री आणि त्याचा काय घेऊ आपण, स्क्वेअर म्हणता येईल. सो याला असं लिहाल I2 इज इक्वल टू आय मॅक्स इंटू कॉस 45 ची व्हॅल्यू किती होते, 1/2, त्याचा काय असेल, स्क्वेअर. मग स्क्वेअरिंग करून घेऊ आपण, दॅट इज ना I2 इज इक्वल टू, बघा इथं लिहिता येईल I2 इज इक्वल टू लिहाल आय मॅक्स इंटू 1/2 आहे ना, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 2. याला त्याला पुढचं इक्वेशन, दॅट इज इक्वेशन नंबर 2. मला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घेऊ आपण, नाही का. मग इक्वेशन 1 बघा लेफ्ट साइड काय दिलेली आहे, दॅट इज I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू, राईट साइड काय दिसतंय, आय मॅक्स किंवा याला I0 पण लिहिता येईल तुम्हाला, डिवायडेड बाय काय लिहाल तर आय मॅक्स इंटू 1/2. आय मॅक्स कॅन्सल. रेसिप्रोकल जरी घेतला तर हा 2 न्यूमरेटर मध्ये जाईल. मीन्स I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1. म्हणजे यांच्या इंटेन्सिटीचा रेशो तर किती असायला पाहिजे, 2:1. दॅट इज किती असेल, ऑप्शन डी म्हणून. कळताय. मी परत काय ना की हा क्वेश्चन रिपीट करतोय, परत एक वेळा तुम्ही लक्ष द्या, काय दिलेला आहे ते समजून घ्या. तर बघा हा क्वेश्चन विचारला गेला आहे 2024 आणि 2020 ला. काय म्हणताय की 2 वेव्स हॅव्हिंग द सेम अँप्लिट्यूड, 2 वेव्स आहे, या दोन्ही वेव्हचं अँप्लिट्यूड सेम आहे, ठीक आहे. अँड फ्रिक्वेन्सी ओव्हरलॅप, आता अँप्लिट्यूड सेम आहे म्हणजे नियर अबाउट दोघांची इंटेन्सिटी सुद्धा सेमच असेल. सर फ्रिक्वेन्सी ओव्हरलॅप नियर अ पॉइंट, द रेशो ऑफ इंटेन्सिटी, तर दोघांच्या इंटेन्सिटीचा एकत्रित आणि रिझल्टंट इंटेन्सिटीचा रेशो पाहिजे. वेन द 2 वेव्स अराइव्ह इन फेज 2 दॅट, म्हणजे ज्यावेळेस दोनही फेज मध्ये, आता फेज मध्ये असेल म्हणजे फाय इज इक्वल टू काय राहील, फाय1 इज इक्वल टू काय घेऊ आपण, 0. सो फॉर्म्युला कोणता आहे आपला, I इज इक्वल टू I0 इंटू कॉस स्क्वेअर फाय, किंवा सिम्पली म्हणता येईल आय मॅक्स इंटू कॉस स्क्वेअर फाय लिहिता येईल. पहिल्यासाठी कसं लिहाल, फाय1 इज इक्वल टू 0. सो I1 इज इक्वल टू काय लिहिता येईल, तर आय मॅक्स म्हणा किंवा I0 इंटू इथं राहील कॉस 0 त्याचा स्क्वेअर. कॉस 0चा स्क्वेअर किती येईल, 1. 1 ची व्हॅल्यू किती राहील, 1, आणि 1चा स्क्वेअर किती असेल, 1. मीन्स इथं राहील I1 इज इक्वल टू आय मॅक्स म्हणा किंवा I0, याला दिलं इक्वेशन 1. सेकंड कंडिशन, I2 इज इक्वल टू काय राहील, आय मॅक्स इंटू काय असेल, कॉस फाय, त्याचा काय असेल, स्क्वेअर. पण सेकंड केस मध्ये बघा त्याने काय म्हटलेलं आहे, टू दॅट वेन दे अराइव्ह 90 डिग्री आउट ऑफ फेज, दोनही एकामेकाला कितीने येत आहे, 90 डिग्री न. सो नॅचरलची गोष्ट आहे की यांच्यामध्ये असणारा जो काही फेज डिफरन्स म्हणून रिझल्टंट इंटेन्सिटी बरोबर, तर तो किती असायला पाहिजे, डिवाइड होईल 90 ला, 2 ने डिवाइड केल्यावर राहील किती, 45. म्हणजे अँगल फाय इज इक्वल टू किती असेल, 45. मग इथं पुट केला आपण, दॅट इज 45. सो I2 इज इक्वल टू आय मॅक्स इंटू काय असेल, कॉस 45. कॉस 45 जरी म्हणा तर कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2. 1/√2 चा स्क्वेअर केला, 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2. दॅट इज I2 इज इक्वल टू आय मॅक्स इंटू 1/2. हे झालं इक्वेशन 2. आपल्याला रेशो पाहिजे I1 बाय I2. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 लिहिता येईल. मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जरी घेतलं राहील काय, I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू आय मॅक्स डिवायडेड बाय आय मॅक्स इंटू 1/2. आय मॅक्स कॅन्सल, हा 2 न्यूमरेटर मध्ये येईल. म्हणजे I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू काय दिसत आहे, 2 डिवायडेड बाय 1. मग 2/1 म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसत आहे, दॅट इज ऑप्शन डी. कळताय तुम्हाला, इथपर्यंत लक्षात आलं. तर ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 आणि 2020 ला, 2 एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. थोडं समजून घ्या. क्वेश्चन काय म्हणताय, इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये द फ्रिंज विड्थ इज, फ्रिंज विड्थ म्हणजे त्याला आपण बँड विड्थ पण कन्सिडर करू शकतो नाही का.
म्हणजे इथं लिहिता येईल x इज इक्वल टू किती आहे 0.4 mm. याला कन्वर्ट करून घ्या, दॅट इज 0.4 इंटू 10⁻³ मीटर. पुढे काय म्हणताय बघा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द 4th डार्क बँड अँड 6th ब्राईट बँड. तर 4 डार्क बँड आणि 6th ब्राईट बँड ऑन द सेम साइड ऑफ द इंटरफेरन्स पॅटर्न. पहिले इंटरफेरन्सचा फिनॉमिना घेऊ आपण. हा आहे सेंट्रल ब्राईट बँड, हा पहिला डार्क, पहिला ब्राईट, दुसरा डार्क, दुसरा ब्राईट, तिसरा डार्क, तिसरा ब्राईट घेतला, चौथा डार्क, चौथा ब्राईट, पाचवा डार्क, पाचवा ब्राईट, सहावा डार्क, सहावा ब्राईट, सातवा डार्क, सातवा ब्राईट. तर किती म्हणताय बघा यांचं. तर यानी काय म्हटलेलं आहे, आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. कुणामध्ये असणारा डिस्टन्स पाहिजे 4th डार्क. 4th डार्क म्हणजे इथं आहे नाही का, इथून कुठपर्यंत 6th ब्राईट. आता 6th ब्राईट कोणता, तर हा झाला तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. तर आता नीट लक्ष द्या, हा चौथा डार्क आणि सहावा ब्राईट मध्ये असणारा डिस्टन्स पाहिजे. बघा 4 आणि 5th म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड किती असते, दॅट इज x, ज्याला बँड विड्थ म्हणू. देन 5 आणि 4 मध्ये पण किती राहील x. मग राहिला प्रश्न 4th ब्राईट आणि 4th डार्क यामध्ये असणारा डिस्टन्स किती असेल, x डिवायडेड बाय 2. म्हणजे आपल्याला जे पाहिजे रिक्वायर्ड डिस्टन्स. मग रिक्वायर्ड डिस्टन्स कोणता कोणता असेल, एक तर x प्लस किती लिहिता येईल, x डिवायडेड बाय 2. मग x प्लस x दॅट इज किती राहील 2x प्लस x डिवायडेड बाय 2. डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय घेऊ 1. एलसीएम काढा, दॅट इज 2. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 4x प्लस x म्हणजे टोटल किती होईल 5x डिवायडेड बाय 2. मग व्हॅल्यूज पुट करू, 5/2 इंटू बघा x ची व्हॅल्यूज किती दिली आहे तुम्हाला 0.4 mm. ठीक आहे, 2 न डिवाइड केलं इथं किती राहील 0.2 आणि 0.2 ला 5 न जर मल्टिप्लाय दिलं 2 5 10 म्हणजे 1.0 म्हणजे याचा आन्सर असेल 1.0 mm. म्हणजे डिस्टन्स बिटवीन कुणामध्ये असणारा डिस्टन्स, तर चौथा डार्क आणि सहावा ब्राईट यामध्ये असणारा डिस्टन्स किती असायला पाहिजे 1 mm. 1 mm म्हणजे कोणता राहील, ऑप्शन सी म्हणू आपण. कळताय तुम्हाला हे. मी परत एक वेळा क्वेश्चन रिपीट करतो, बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, इन द बायप्रिझम एक्सपेरिमेंट द फ्रिंज विड्थ इज, म्हणजे एक्स त्यांनी दिलेला आहे, एक्स किती आहे 0.4 mm असंच ठेवा. त्यांनी विचारलंय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 4th डार्क. आता हा झाला चौथा डार्क आणि 6th ब्राईट आणि हा आहे 6th ब्राईट. मग बघा चौथा डार्क आणि 6th ब्राईट मध्ये असणारा डिस्टन्स पाहिजे. बघा या दोन सक्सेसिव्ह ब्राईट बँड मध्ये असणारा डिस्टन्स x झालं, हे सुद्धा किती राहील डिस्टन्स x आणि हे डिस्टन्स त्याच्या अर्ध म्हणजे x प्लस x बघा प्लस हे हाफ म्हणजे किती होईल x डिवायडेड बाय 2. म्हणजे लिहिता येईल 2x प्लस x बाय 2. एलसीएम काढला 4x प्लस x डिवायडेड बाय 2 दॅट इज 5x डिवायडेड बाय 2. व्हॅल्यूज पुट केली 5/2 इंटू x च्या ऐवजी 0.4 mm, 2 न डिवाइड केल्यावर राहील 0.2 mm किंवा सिम्पली म्हणता येईल 1 mm. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 4th डार्क बँड अँड 6th ब्राईट बँड किती असायला पाहिजे 1 mm. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन सी म्हणू आपण. कळताय तुम्हाला इथपर्यंत. बरं, इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे की जेवढे क्वेश्चन्स आज आपले कंप्लीट झालेले आहे यामध्ये कुणाला काही अडचणी आहे. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे मुलांना. तर ठीक आहे, मग आज आपण इथं थांबून घेऊ. वाचलेला पाठ मग आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करता येईल. ठीक आहे, थँक्यू.